आतून अगदी चटपटीत सारण भरलेला हा राजस्थानी मिरची वडा तुम्ही जर एकदा बनवून खाल तर तुम्हाला त्याचा स्वाद हा नेहमीच आठवेल. इतका अमेझिंग चवीचा नेक्स्ट लेवलचा हा मिरची वडा करायला देखील सोपा आहे आणि आतून चटपटीत सारण असल्यामुळे यासोबत दुसरी कोणतीही चटणी वगैरे वापरण्याची गरज नाही. अगदी तसाच तुम्ही हा वडा सर्व करू शकता. गरमागरम चहासोबत असेल किंवा तुम्हाला किटी पार्टी करायची असेल, सुवासिनींना हळदी कुंकवासाठी घरी बोलवायचं असेल तरी देखील त्यासाठी ही बेस्ट रेसिपी आहे. आणि अशाच सोप्या आणि युनिक वेगवेगळ्या रेसिपीज दररोज दुपारी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हाय हॅलो नमस्कार, मी कविता तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण राजस्थानी मिरची वडा कसा बनवायचा ते पाहत आहोत. त्यासाठी अगोदर आपण स्टफिंग आतली चटणी कशी तयार करायची ते पाहूया. त्यासाठी 3 बटाटे छान असे उकडून हलकताने छान असे कुस्करून घेतलेले आहे. कढईमध्ये टाकायचं तेल छान गरम झालेलं आहे. त्यामध्ये टाकायची 1 चमचा मोहरी छान तडतडलेली आहे. यामध्ये टाकूया आपण बारीक चिरलेली कोथिंबीर. त्यानंतर ही एक सिक्रेट चटणी करून घेतलेली आहे. हिरवी मिरची, अद्रक, लसूण, त्याचबरोबर कोथिंबीरीच्या काड्या याची एक चटणी करून घेतली होती. ती चटणी आपल्याला यामध्ये टाकायची आणि यामध्येच थोडंसं ओवा देखील, अगदी थोडासा ओवा मी यामध्ये ॲड केलेला होता चटणी दळून घेत असताना. आता या ठिकाणी हिरव्या मिरचीऐवजी तुम्हाला लाल मिरची पावडरचा वापर करायचा असेल तरी देखील करू शकता, परंतु या ठिकाणी आपण एक सिक्रेट मसाला शेवटी ॲड करणार आहोत. त्यामुळे आपली ही चटणीचं स्टफिंग आहे ते अगदी नेक्स्ट लेवलला होणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका. आपण यामध्ये हळद टाकलेली आहे. सर्व जिन्नस तेलामध्ये छान अशा तळून घेतल्यानंतर यामध्ये सॉफ्ट शिजवलेला बटाटा यामध्ये ॲड केलेला आहे. चवीनुसार मीठ. छान अशी चटणी आपल्याला 2 ते 3 मिनटं परतवून घ्यायची. आता या ठिकाणी ही जी चटणी आहे, या चटणीची जी टेस्ट आहे ती पूर्णपणे एका मसाल्यावर डिपेंड आहे आणि हीच एक या चटणीची खासियत आहे. त्यामुळे तो मसाला यामध्ये वापरणं पूर्णपणे मी तर म्हणेल कंपल्सरीच आहे, कारण त्या मसाल्याशिवाय या चटणीची चव काही अगदी परफेक्ट येत नाही. त्यामुळे तो मसाला मात्र टाकायचाच आहे आणि त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. यामध्ये टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर. चटणी छान अशी आपण व्यवस्थित अशी परतवून घेतलेली आहे. चटणी तयार आहे. त्यानंतर या ठिकाणी तो मसाला कधी मिक्स करायचा हे मी तुम्हाला सांगते. आता या ठिकाणी अशा पद्धतीच्या कमी तिखट असलेली शिमला मिर्च, परंतु ती लांब आकाराची ही शिमला मिर्च असते ती घेतलेली आहे. ही खास वडे करण्यासाठीच वापरली जाते. त्यानंतर अशा पद्धतीने त्यावर कट द्यायचे. ही मिरची अगोदर आपण छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर कट दिल्यानंतर त्यामधील जे बी आहे ते सर्व आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला स्टफिंग भरते. तर अशा पद्धतीने सर्व मिरच्या आपण छान अशा कट करून घेणार आहोत. हे पहा, सर्व मिरच्या कट करून झालेली आहे. त्यामधील बी देखील आपण काढलेला आहे. आता यामध्ये टाकूया आपण गरम मसाला. साधारणतः 1.5 चमचा एवढा गरम मसाला टाकलेला आहे आणि या गरम मसाल्यामुळेच या चटणीची चव ही नेक्स्ट लेवलला असणार आहे. 1.5 ते 2 चमचे गरम मसाला टाकलेला आहे. तुम्हाला किती स्ट्रॉंग फ्लेवर हवा आहे त्यानुसार तुम्ही गरम मसाल्याचं प्रमाण हे कमी अधिक करू शकता. या गरम मसाल्यामुळे हे स्टफिंग चवीला अतिशय छान असं लागणार आहे. त्यामुळे गरम मसाला हा वापरायचाच आहे. स्टफिंग छान असं तयार झालेलं आहे. लगेचच आपण हे स्टफिंग यामध्ये भरूया. हे पहा, अशा पद्धतीने छान असं थोडंसं प्रेस करून व्यवस्थित असं स्टफिंग सर्व मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण तेल देखील गरम करण्यासाठी मंद आचेवर ठेवलेलं आहे. सर्व मिरचीमध्ये स्टफिंग भरलेलं आहे. अगदी एका मिरचीसाठीचं स्टफिंग आपलं शिल्लक राहिलेलं होतं. त्या स्टफिंगचा मी आलू पराठा तयार करणार आहे. या ठिकाणी आपण बेसन पीठ घेणार आहोत. साधारणतः अगदी अर्धी ते पाऊण वाटी एवढं बेसन पीठ घेतलं. त्यामध्ये ओवा टाकलेला आहे छान हातावर क्रश करून. हळद टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर अगदी थोडीशी लाल मिरची पावडर, परंतु ही तिखटची लाल मिरची पावडर नाही तर बेडगी लाल मिरची पावडर आहे. त्यामुळे वड्यांना वरील बाजूने देखील रंग खूप छान येईल यासाठी. आता यासाठी लागणारं जे बॅटर आहे ते खूप जास्त पातळ करायचं नाही. हलकंसं दाटसर कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर असतं. त्यामुळे पाणी एकाच वेळेस खूप जास्त टाकू नका.
आवश्यकतेनुसार या ठिकाणी पाण्याचा वापर करायचा आणि थोडंसं घट्टसर हे बॅटर असतं. हे पहा, मी अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी होती. तुम्हाला जर अशा कन्सिस्टन्सीमध्ये तुम्ही बॅटर ठेवलं तर मिरचीची जी वरील लेअर आहे ती थोडीशी जाडसर येईल. तुम्हाला जर वरील लेअर थोडीशी जाडसर हवी असेल, थोडंसं आणखीन दाटसर ठेवलं तरीही चालेल, परंतु खूप जास्त जाडसर लेअर मला वरची आवडत नाही. यासाठी अगदी थोडंसं पातळ कन्सिस्टन्सीमध्ये मी केलेलं आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकता ज्या पद्धतीने आपण भजी काढतो ना त्यापेक्षा थोडीशी दाटसर कन्सिस्टन्सी मी याची ठेवलेली आहे. आता लगेचच आपण हे भजे करण्यासाठी घेणार आहोत. अशा पद्धतीने छान असं आपल्याला हा मिरचीचा वडा यामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि लगेचच आपल्याला तो तेलामध्ये सोडायचा. तेल छान असं गरम झाल्यानंतर लगेचच आपण हा मिरची वडा यामध्ये सोडणार आहोत. अशा पद्धतीने सर्व मिरची वडे मी तळून घेणार आहे. साधारणतः मध्यम ते मोठ्या आचेवर हे मिरची वडे तळून घेणार आहे. चवीला इतके छान लागतात. पावसाळ्यामध्ये तुम्ही बनवू शकता किंवा किटी पार्टीसाठी तुम्हाला मिनी पार्टी ठेवायची असेल तर चहासोबत हे वडे तुम्ही तळू शकता. राजस्थानी अगदी फेमस असा हा प्रकार आहे. एकदा नक्कीच बनवा. त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या तुम्हाला रेसिपीज माहिती करून घ्यायच्या असतील तर आणि वर्षभर एकही दिवस सुट्टी न घेता दररोज दुपारी 12 वाजता अशा नवनवीन रेसिपी शिकायच्या असतील, इथून पुढे उन्हाळा स्पेशल आपण खूप सारे पापडांचे प्रकार देखील पूर्ण महिनाभर उन्हाळाभर पाहणार आहोत. त्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर यावी यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून उन्हाळ्यातील सर्व पापडांच्या असतील, थंड पेयाच्या रेसिपी असतील, यांची सर्व रेसिपींची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येईल. यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. उद्या दुपारी 12 वाजता तुम्हाला कोणती रेसिपी माझ्या चॅनलवर पाहायला आवडेल हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा. कमेंट बाजूला सरकवून त्या ठिकाणी एक हाईप हे एक ऑप्शन येतं, त्या हाईपवर क्लिक करायला विसरू नका. छान मिरची वडे आपले बनवून तयार झालेले आहे. आणि हो, कविताच किचनचा कांदा लसूण मसाला, मटण मसाला जर तुम्हाला घ्यायचा असेल तर 70 20 16 21 00 या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून हा मसाला घरबसल्या ऑर्डर करू शकता. छान प्युअर क्वालिटीचा शुद्धता राखून आपण मसाला बनवलेला आहे. किती छान आतलं स्टफिंग किती परफेक्ट आहे आणि बाहेरून किती क्रिस्पी झालेलं आहे हे मी तुम्हाला वडा कट करून दाखवणारच आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही माझी रेसिपी कोणत्या भागातून पाहत आहात हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा. अगदी छान परफेक्ट या ठिकाणी हे मिरची पकोडे किंवा राजस्थानी मिरची वडा आपला बनवून तयार झालेला आहे. खूप छान असं दिसत आहे. पाहता क्षणी खावासा वाटेल इतका परफेक्ट हा मिरची वडा या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या दुपारी 12 वाजता अशाच नवीन एखाद्या छानशा स्पेशल रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.